आता ह्या ग्रुपमध्ये बसायची इच्छा होत नाही आहे, कारण ज्या प्रकारे विशाल बोलतो आहे ना मला, मी मगाशी बोलले ना की साऊथमध्ये जसं प्रभुदेवाला मानतात तसं मराठी जिथे काम केलं आहे ना तसं राकेश दादाला मानतात. बरोबर. मी बघितलं आहे राकेश दादासाठीची धडपड लोकांची. सो मी तिला फक्त एक्झाम्पल दिलं की प्रभुदेवासारखं राकेश दादाला मानतात वगैरे असं तसं सगळं. त्याच्यावर तो म्हणतो तू काय उदाहरण दिलंस? म्हटलं असं असं दिलं. काय संबंध त्याचा? तो कोण आहे? कोण लागून गेला एवढा मोठा? असं तसं काय काय बोलायला म्हटलं तू असं नको बोलूस. तू मानत नशील पण मी मानते त्याला, माझ्यासाठी तो देव आहे. तुम्ही का देव म्हणून चढवताय त्याला? अरे कोण आहे तो? डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर वगैरे समथिंग समथिंग काय काय बोलायला लागलं. त्याचं म्हणणं होतं की राकेश कसा चुकीचा आहे, तो चुकीचाच आहे, तुम्ही त्याला बढावा देऊ नका, तुम्ही स्टँड घ्या तुमचा, तुम्ही बरोबर आहात. तो ना ह्या मुलींचा यूज करून राकेश दादाच्या अगेन्स्ट फिरतोय. जे स्टेटमेंट झालं ना त्याच्यावरती, त्यांना कळत नाही पोरींना, त्याच अडकल्या जाणार आहेत या स्टेटमेंटवरती, कारण हे स्टेटमेंट तुझ्यासाठी पण चुकीचं आहे. त्याचं एकच ठरलेलं आहे राकेश दादा, ज्याला त्याला पाडायचं बस. त्याच्यात गेम मला समजते हळूहळू. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.